लक्षात ठेवा, जोपर्यंत हे प्रशासन, जोपर्यंत हे सरकार, जोपर्यंत हे लोकप्रतिनिधी आमच्या गावचा हा पांदन रस्ता आणि पूर्ण गावचे संपूर्ण जे काही रस्ते आहे बनवून देणार नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. हे बघा, सध्या तिथं ट्रॅक्टर आमचा, आता आमची सोयाबीन काढण्याचा वेळ चालू आहे आणि रस्ता तुम्ही बघू शकता. हा आमचा शेतामधील रस्ता आहे, जो पांदन रस्ता म्हणून जातो. आणि या रस्त्यानं आम्हाला जे आमच्या या ट्रॉलीमध्ये किंवा बैलबंडीमध्ये शेतकऱ्यांना माल न्यावा लागते. तात्पुरता आपल्याला जो इलाज करावा लागेल म्हणून जे मी बघा इथं हे टाकत आहे, कारण आता मला माल न्यावा लागते, बाकी शेतकऱ्यांना माल न्यावा लागते म्हणून आम्ही तात्पुरता इलाज करत आहे. पण एवढ्यानं चालणार नाही आहे, परिस्थिती खूप डेंजर आहे. सध्यापुरतं जे आहे मी एवढं केलेलं आहे. हे बघा, आमदार साहेब, खासदार साहेब, जेवढेही मान्य जे काही संबंधित जेवढे अधिकारी असेल सगळ्यांना माझं सांगणं, हे बघा, हा तात्पुरता इलाज शेवटी शेतकऱ्यांनीच केला आहे, ठीक आहे. पण जो काही परमनंट इलाज आहे तो तुमच्याच हातात आहे आणि तुम्हाला हे करावं लागेल. माननीय आमदार साहेब प्रतापदादा अडसड दादा, तुम्हाला आम्ही तुमच्यापर्यंत आलो, आम्ही पूर्ण गावकरी, आणि तुम्ही आम्हाला शब्द दिला आहे की ही पांदन रस्ते तुमच्या हातात आहे, ठीक आहे, आणि तुम्ही करून देणार. पण आम्हाला लवकरात लवकर करून पाहिजे आणि 2-4 महिन्यात जर आमचा हा रस्ता झाला नाही तर आम्ही पुन्हा तुमच्याकडे येणार आणि नाही झालं तर आम्ही दुसरासुद्धा इलाज आम्ही काही ना काही यावर करणार आहे. लक्षात ठेवा, कारण हा रस्ता शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे, ठीक आहे. माझा स्वतःचा माल हा उलटला नाही पाहिजे. या परिस्थितीत एवढं संकट जे सध्या पावसामुळे शेतकऱ्यांना आलं आहे, त्याला मदत करायला तयार नाही आहे. 2-4 बिस्कुट देऊन आपल्याला सरकार खुश करत आहे, ते सुद्धा बिस्कुट भेटेल हे याचीसुद्धा गॅरंटी नाही आहे. आणि जर या परिस्थितीत सोयाबीनला ॲव्हरेज नाही आहे, ठीक आहे, जर या परिस्थितीत माझा माल या नालीत पडला तर कोण जबाबदार राहणार आणि कोण मला भरपाई देणार आहे. म्हणून बघा, मी निवड माझ्यासाठी नाही तर पूर्ण गावकऱ्यांसाठी जे आहे एवढं जे आहे मी हे काम करत आहे, ठीक आहे. लोक यांनासुद्धा नाव ठेवणार. आमदार साहेब, अपेक्षा करतो तुम्ही जे आहे आमचं काम ऐकणार, ठीक आहे. नक्कीच हा व्हिडिओ सगळ्या अधिकाऱ्यांपर्यंत गेला पाहिजे, आमचे आमदार साहेब, खासदार साहेब यांच्यापर्यंत गेला पाहिजे. तहसीलदार मॅडम, आम्ही ज्याचा क्रमांकसुद्धा याचा जे आहे आम्ही त्याचा ठरावसुद्धा दिला, पण अजूनही याची अंमलबजावणी काहीच झाली नाही, ठीक आहे. अजूनही आम्ही एवढा पाठपुरावा केला पण याचा अजूनही क्रमांक आलेला नाही. तहसीलदारपर्यंत गेल्यावर म्हणतात ते तुमच्या पटवारीला विचारा, तुम्ही तिकडून कलेक्टर ऑफिसमध्ये विचारा, पण अजूनही याचा काहीच जे अंमलबजावणी मला नाही वाटत या कर्मचारी हे करतात. तर सध्या एवढी बेकार परिस्थिती, आमदार साहेब नक्कीच जे आमच्यासाठी काही ना काही होईना, पण आम्हाला जे आहे नाही आम्हाला रस्ता दिला चालेल, पण आम्हाला ॲटलिस्ट खडीकरण तरी करून द्या, जेणेकरून शेतकरी चांगल्या रीतीने या रस्त्याने जाणार आणि त्याचा माल ते घेऊन जाणार. धन्यवाद.